परळी नगरपालिकेचा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो की आता या परळीपर्यंत अनेक दिग्गज नेते या ठिकाणी आता प्रचार करत माझ्यासोबत राजश्री धनंजय मुंडे आज सकाळपासून त्यांनी प्रचार सुरुवात केलेली आहे। कसा प्रतिसाद पाहतो तर काय सांगा, आपण सकाळपासून प्रचार सुरुवात केली, प्रत्येक गल्लीमध्ये आपण वाढवून फिरत आहात, लोकांशी संवाद साधत आहात, लोक तुमची ओवाळणी करत आहेत, काय कसा प्रतिसाद आहे? तुम्हाला आणि परळीकर जनतेला सगळ्यात अगोदर सप्रेम नमस्कार। आम्ही सकाळपासून आज फिरतोय, मी आहेत, वहिनी आहेत, सगळ्या आपल्या महायुतीचे उमेदवार आहेत, तर सगळीकडेच चांगला रिस्पॉन्स आहे। पंकजाताई आणि साहेब यांच्या नेतृत्वावर भरोसा ठेवून लोक भरघोस मतदान करतील आणि साहेब आणि पंकजाताई पण परळीच्या विकासात कुठे कमी पडणार नाहीत, हा मी इथं विश्वास व्यक्त करते। ताई, विरोधक म्हणणं की परळी शहरामध्ये अनेक कामं झाले तर लेकिन अर्धवट कामं झाले तर निधी आणला गेलेला आहे, ते कामं पूर्ण झालेलं नाही, तर असा आरोप केला जातोय। तो आरोपच आहे ना। खूप सारे कामं पूर्ण झालेले आहेत, लोकांच्या चेहऱ्यावर त्याचं समाधान आहे आणि विकास ही अशी प्रक्रिया आहे की ती चालतच राहते आणि त्याच्यात साहेब आणि पंकजाताई कुठे कमी पडणार नाहीत, हा मी विश्वास इथं देते। तर आपण एक महिला आहेत, उद्याची जे नगराध्यक्ष होणार ती महिला पण असणार आहे, काय महिलांच्या समस्या आहेत परळीमध्ये पाहिले तर जास्त? महिलांच्या कुटुंबाशीच निगडीत समस्या असतात, पाण्याच्या, रस्त्याच्या किंवा शिक्षणाच्या समस्या। त्या समस्या आम्ही सगळे मिळून सोडवूत हा ठाम विश्वास आहे। आता हे आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पद्मश्री ताई आहेत, त्याही सक्रिय आहेत, भैया सक्रिय आहेत। इथं परळीच्या विकास कार्यात भैयांचाही मोठा वाटा आहे। तर विकासाच्या बाबतीत साहेबांनी कधीच हात आकडता घेतला नाही आणि इथून पुढेही कधीच ते आकडता घेणार नाहीत, हा विश्वास मला आहे। असं कुठं वाटतं की पंकजताई आणि धनंजय मुंडेची प्रतिष्ठा पणाला लागली नगरपालिकेला? असं काही नाही, कारण लोकांचं एवढं मोठं प्रेम आहे, दिसून येत आहे आता सकाळपासूनच लोकांचा उत्स्फूर्तपणे दिलेला प्रतिसाद पाहून असं वाटतंय की काळजी करायची काही कारणच नाही। भरपूर मतांनी आम्ही इथं निवडून येऊ हा विश्वास आहे। काल मुंडे साहेबांनी उल्लेख केला की ज्यांनी मी मोठे केलं, ज्यांना मी सहकार्य केलं, ज्यांना मी त्यांची जीवन प्राण वाचवला, असेच लोक आता माझ्या विरोधामध्ये उभा टाकले, तर अशा लोकांना आपण मतदान करणार। काल त्यांनी दीपक नाला टोलेले। साहेबांनी खरं बोललेलं आहे, कारण साहेबांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही, विकासाचं राजकारण केलं। मुंडे घराण्यावर इतके चांगले संस्कार झालेत की सगळ्या जाती धर्मांना एकत्र घेऊन त्यांनी राजकारण केलेलं आहे आणि विकासाचं राजकारण केलेलं आहे। त्याच्यामुळे साहेबांच्या बाजूनी सगळी इथली जनता कौल देईल। जनता आता हुशार आहे, ओळखेल जनता सक्षम कोण आहे, परळीचं नेतृत्व कुणाच्या हातात आहे आणि दुष्काळासारख्या परिस्थितीत काम कोण करते, जनतेला पाणी कोण पुरवते आणि बाकीचे विकास कामं आणि युवा पिढीचं नेतृत्व भविष्य साहेबांच्या हातात आहे। ती घडवण्याची संधी इथले लोक ताईंना आणि साहेबांना देतील असा मला विश्वास आहे। उद्याच्या काळामध्ये पाहिलं तर बहुत महायुतीचा झेंडा उद्या नगरपालिका फडकणार? हो, 100% फडकणार। येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा झेंडा नगरपालिका फडकणार असा विश्वास देखील राजश्री मुंडे यांनी करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, मी संभाजी मुंडे, टीव्ही 9 परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।